निलेश घायवळ सध्या हे नाव प्रचंड गाजतंय. राज्यभरच काय तर देशभरामध्ये हे नाव प्रचंड व्हायरल झालेलं आहे. कारण या नामचीन गुंडाचे प्रतापच इतके काही आता दिवसागणिक व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता आपसुकच हे नाव आता प्रत्येकाच्या तोंडावरती येत आहे. कारण यानं काय केलेलं आहे, यानं एक गोळीबार केला. साधारणपणे एक फक्त गाडीला साईड नाही दिली, त्यामुळे आता यानं तो गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये तो गुन्ह्यामध्ये अडकला आणि तो नंतर परदेशामध्ये पळून गेला. त्याच्यानंतर पोलिसांनी दिवसामागोमाग एक त्याच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत. मात्र आता सुद्धा एक अपडेट अशी आलेली आहे या प्रकरणासंदर्भातली, की त्याच्यावरती आता एक 6वा गुन्हा दाखल झालेला आहे. तो 6वा गुन्हा या संदर्भातला आहे, की त्यानं बेकायदेशीररित्या सिम कार्डचा वापर केलेला आहे. आता हे बेकायदेशीररित्या सिम कार्डचा वापर त्यानं काय केला, असं सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला असेलच. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ही घटना आहे 13 जानेवारी 2020 मधली. त्यानं कोथरूडमधल्या डहाणूकर कॉलनीमधल्या एका उच्चभ्रू सोसायटीमधल्या एका मोबाईल शॉपमध्ये तो गेला. तिथे एका त्या दुकानदाराला त्यानं VIP नंबरची मागणी. त्याच्यानंतर त्या मोबाईल दुकानदारानं त्याला सांगितलं, की बाबा तुला जर सिम कार्ड घ्यायचं असेल तर ते तू तुझ्या नावावरती घे. मात्र निलेश घायवळनं त्याला धमकावलं. त्यानं असं सांगितलं, की हे सिम कार्ड मला तुझ्याच नावावरती हवं आहे. त्याला शिवीगाळ केली आणि त्याच्याच आधार कार्डवरती, त्या दुकानदाराच्याच आधार कार्डवरती त्यानं हे सिम कार्ड खरेदी केलं आणि त्याच्यानंतर त्यानं त्याच्या काळ्या धंद्यांना जे काय आहे ते सुरुवात केली. आणि यानंतर या निलेश घायवळनं काय केलं, हे सिम कार्ड खरेदी केल्यानंतर खंडणी मागायला सुरुवात केलेली होती आणि त्याच्यानंतर त्यानं पृथ्वीराज एंटरप्राइजेस आणि समृद्धी ॲग्रो या नावानं त्यानं बँकेमध्ये अकाउंट्स उघडलेली होती. स्वतःच्या नावावरती त्यानं अकाउंट्स उघडलेलं होती आणि त्याच्यानंतर त्याचे जे काही होते ते प्रताप सुरू झालेले होते. मात्र प्रश्न असा या निमित्तानं उपस्थित होतो, की आताच हे सगळे दुकानदार का म्हणजे त्याच्यावरती आता कारवाई करण्यासाठी आता पुढे येतात. याच्या आधी त्याची दहशत होती. त्याच्यामुळे दुकानदार असतील किंवा कुणीही असतील ज्यांच्या संदर्भामध्ये निलेश घायवळनं धमकावून त्यांना या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना हैराण केलं असेल, त्यांच्यामध्ये सुद्धा ते कधीतरी तिथे कचरत असतील. मात्र आता हे सर्वजण आता पुढे येत आहेत आणि हळूहळू आता या गुन्ह्यांची आता दखल पोलीस घेत आहेत. पोलीस त्याच्यावरती गुन्हे दाखल करतात. त्यामुळे आता निलेश घायवळ कधी सापडतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं. कारण हा मोठा प्रश्न आहे, की एवढा नामचीन गुंड पोलिसांच्या हातावरती तुरी देऊन निसटून जातो. बरं, ते कुठेही जात नाही, महाराष्ट्र देशामध्ये नाही जात, तो जातो थेट परदेशामध्ये. त्याला व्हिसा मिळतो तरी कसा, असे नानाविध प्रश्न सुद्धा उपस्थित होतात. मात्र आता हा निलेश घायवळ सापडतो तरी कसा आणि आता पोलीस आता याचा शोध तरी कसा घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.